नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रो अभिराज चॅनलवर स्वागत करतो। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। घरात अचानक कीटक, मुंग्या, कोळी, झुरळ का वाढतात? हे फक्त स्वच्छतेचा प्रश्न नाही, वास्तुशास्त्रानुसार हे एनर्जी सिग्नल असतात। आज मी तुम्हाला कारण, संकेत, उपाय अशा तिन्ही गोष्टी स्पष्ट सांगणार आहे। व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका। घरात कीटक वाढणं म्हणजे काय संकेत? पहिलं, मुंग्या जास्त दिसणं, धन अडकणे। वास्तूनुसार काळ्या मुंग्या एखाद्या ठिकाणी जास्त दिसल्यास तर घरात स्ट्रेंजर एनर्जी असते। पैसे अडकणे, कामे वारंवार अर्धवट राहणे, मनावर ताण वाढणे, उत्तर दिशा नॉर्थ ब्लॉक असण्याची शक्यता। मुंग्या त्या ठिकाणी जातात तिथे प्राणशक्ती कमी होते। दुसरं, लाल मुंग्या, वात, तणाव, अग्निदोष। लाल मुंग्या वाढणं म्हणजे घरात अग्निदोष, भांडण, राग, मतभेद। किचन वास्तुइष्ट कोपऱ्यात इम्बॅलन्स। तिसरं, झुरळ, जड ऊर्जा, असुरक्षितता। झुरळ दिसण्याचा वास्तुशास्त्र संकेत घरात जुने वस्तू, तुटक्या वास्तूचा साठा, दक्षिण पश्चिम विभाग कमजोर, नकारात्मक ऊर्जा वाढणे, आत्मविश्वास कमी होणे। चौथं, कोळी, थांबलेली प्रगती, जुन्या विचारांचा अडथळा। कोळी आणि त्यांची जाळी म्हणजे जीवनातील अडकलेल्या गोष्टी, कामात प्रगती मंदावणे, मानसिक थकवा, घरातील पूर्व दक्षिण पूर्व कोना कमकुवत असणे। दुसरं, वास्तुशास्त्रानुसार कारणे। पहिलं, नॉर्थ ईस्ट, ईशान्य कोपरा ब्लॉक। ह्या कोपऱ्यात देवघर, पाण्याचा प्रभावी प्रकाश महत्त्वाचा ब्लॉक झाल्यास मुंग्या, कोळी, ऊर्जाचा अडथळा, घरात अस्वस्थ वाढणे। दुसरं, साऊथ ईस्ट, आग्नेय कोन दोष, स्टोव, गॅस, इलेक्ट्रिक ॲप्लायन्स चुकीच्या जागी असल्यास लाल मुंग्या, झुरळ, घरात तणाव। तिसरं, तुटक्या वस्तू घरात ठेवणं, हे वस्तू अनुसार निगेटिव्ह एनर्जी मॅग्नेट असतात। तुटलेले काच, तुटलेले फर्निचर, बंद घड्याळ, रिकामे बॉक्स यामुळे कीटकांची संख्या वाढते। चौथं, पाण्याचे अतिक्रमण, लिकेजेस। वॉटर लिकेजेस, नकारात्मक ऊर्जा, मुंग्या आणि कोळी यांच्या प्रमाणात वाढते, पैशाचा अपोप वाढतो। वास्तूमध्ये हा मोठा दोष मानला जातो। पाचवं, अंधार कोपरा, जिथे प्रकाश नाही तिथे कीटक, जड ऊर्जा, कोळीचे जाळे। वास्तूच्या अनुसार प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा। तिसरं, संकेत, मनात होणारा बदल। मुंग्या वाढणं म्हणजे मन अस्थिरता, आर्थिक ताण, डिस्कशन मेकिंग कमजोर। झुरळ वाढणे म्हणजे भीती, इन्सिक्युरिटी, नीजमध्ये अडथळा, घरात चिडचिड। कोळी वाढणे म्हणजे प्रगती थांबणे, जुन्या गोष्टी सोडून न शकणे, मनात गोंधळ। चौथं, वास्तुशास्त्राचा उपाय। पहिलं, नॉर्थ ईस्ट शुद्ध करा। दररोज सकाळी पाणी हळद शिपडा, देवघर स्वच्छ ठेवा, आरतीचं धूर नॉर्थ ईस्ट दिशेला फिरवा, तुटकी मूर्ती किंवा फोटो ठेवू नका। दुसरं, साऊथ ईस्ट दिशा मजबूत करा। किचनची साफसफाई, गॅस, स्टोव साऊथ ईस्टमध्ये असणं, लाल रंगाचा छोटा कपडा साऊथ ईस्टला ठेवा, रॉक सॉल्ट बॉल ठेवल्यास ऊर्जा साफ होते। तिसरं, किचनमध्ये हे करा, दररोज घरात रॉक सॉल्ट पाण्याने पुसून घ्या। कचरा रात्री ठेवू नका, जुने डबे, तुटके भांडे काढून टाका, रात्री तुळशीचे पाणी शिपडा। चौथं, मुंग्यांसाठी उपाय। साखर नाही, हळद प्लस मीठ, लवंग। नॉर्थ ईस्ट दिशा स्वच्छ, पाण्याचं लिकेज बंद करा, शिवसाई बेबी लिव्स ठेवू शकतात। पाचवं, झुरळासाठी उपाय। रॉक सॉल्ट कोपऱ्यात, कोकोनट ऑइल, शुगर ट्रॅप। किचन साऊथ ईस्टमध्ये लाल बल्ब ठेवला तर आग्नेय ऊर्जा वाढते। सहावं, कोळी, जाळे यासाठी उपाय। घराची सिलिंग दर आठवड्याला साफ करा, नॉर्थ ईस्ट दिशा प्रकाशमान ठेवा, दररोज फुलाची सुगंध, अगरबत्ती, दक्षिण दिशेला कडुलिंबाचं धूप। घराची ऊर्जा इन्स्टंटली वाढवण्यासाठी सकाळी 6 ते 9 दरम्यान खिडक्या उघडा, काचेचे तुटलेले सामान काढा, पाण्याचे लिकेज ताबडतोब दुरुस्त करा, प्रत्येक खोलीत लाईट फ्लो असू द्या, घरात शंखधून, घुगराज वापर करा। मित्रांनो, कीटक, मुंग्या, कोळी हे फक्त कीटक नाहीत, हे घराच्या ऊर्जेचे संकेत आहेत। ही माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि रोज सकाळी 6 वाजता नवीन वास्तूची व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आहे अभिराज, भेटूया पुढच्या व्हिडिओत।